पाहता पाहता शंकरनं 12 टायरची गाडी घेतली, पण 10 रुपयाच्या पण पेढे नाही चारले राव. भलता चिकट माणूस आहे. नेमकं झालं असं, आज सकाळी स्वामी शाळा पसरल्या सिद्धू भाईच्या दूध डेअरी मी आलतो दूध घेऊन. नेमकंच आपलं दूध वाटत झालं, तेवढंच आपल्या वशी शंकर आला आणि म्हणला फॉर्च्युनर घेऊन चाल फाट्यावर, आपल्याला 2 माणसाला उचलायचे. म्हणलं काही हरकत नाही, एरी दूध वाटत झालं, अर्धा घंटा मी रिकामाच आहे. मग स्वामी शाळापासून आम्ही 2 जण आलो मधल्या पंपावर. इथं होता इकच भाऊन राजूभाऊ. म्हणलं ह्या 2 माणसाला उचलायचं काय? म्हणलं हो, या दोघाला घरी घेऊन जायचं, लई लांबून फिरून आले ते. म्हणलं ते झालं खरं, पण पाहता पाहता 12 टायर जागी टेपणी धरून 13 टायरची गाडी घेतली, पण 10 रुपयाचे पण पेढे नाही चारले राव. तो म्हणलं आपण आपल्या काळ्या माणसाचं दूध घोटून मग खाऊ. म्हणलं वारे चिकट माणूस, तुला एवढी मोठी गाडी घ्यायला पैसे आणि पेढे चारायला पैसे नाहीत का? म्हणला चिकट आहे म्हणून तुम्ही गाडी घेतली एवढी मोठी. म्हणलं हो राव, ते पण खरंय तुपलं, पण आता चालू वापस मंठ्यामध्ये. मग त्याची हवला केली शंकरची साईन, 13 टायरची गाडी उभी करून 2 टायरची गाडी घेऊन ते गेले मग घरी. म्हणलं तर चला आपण दोघं जाऊ आपल्या फॉर्च्युनरवर. मग तिथून आम्ही आलो बस स्टँडवर. इथं होता नागू, तो त्याची बोलेरो घेऊन उभा होता बस स्टँडवर. गाडीचं कड उघडून पाहिलं तर गाडी होती लॉक. म्हणलं आणि इकडे चाबी, गाडी पशी उभा आहे तरी पण लॉक करून ठेवला पोरगा. मग आपली 55 लाखाची फॉर्च्युनर असून सुद्धा मी फॉर्च्युनरचं कवड पण लावत नाही. काही असू नसो, पण गाडीमध्ये जे उशी लटकवली ना ती मस्त दिसायला राव दिलाची. दुसरं काय नाही, भारी दिसती म्हणून लावली पोरानं गाडीमध्ये. मग मंठ्यानं घरी आल्यावर मी लावलं आपल्या मक्काच्या रिकाम्या रानाला पाणी. याच रानात त्या दिवशी मक्का कापली होती, नवीन मक्का टाकायसाठी पाणी दिलं. आलतो कोट्यावर आल्यावर लोणावरून आलता पप्पूचा व्हिडिओ कॉल. मग जरा त्याला गप्पा आणल्या, त्यानंतर आलो मी आपल्या काळ्या माणसासाठी गजरा गोत कापायला. तुम्ही व्हिडिओ पाहता सगळं करता, पण फॉलो काऊन करत नाही राव तेवढं? घ्या करून फॉलो.